छत्रपती संभाजीनगर म्हटलं म्हणून यूट्यूबरला धमकी देण्यात आली। स्थानिक विक्रेत्याकडून यूट्यूबरला धमकी आहे, औरंगाबाद बोल नाहीतर मारेन अशी धमकी देण्यात आलेली होती। धमकीनंतर भाजप आमदार संजय केणेकर आक्रमक झाले आहेत। या सगळ्या संदर्भात केणेकर यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी। छत्रपती संभाजीनगरातील अजिंठा या ठिकाणी एक पर्यटक आला होता। मात्र त्यांनी छत्रपती संभाजीनगरचा पत्ता विचारला। मात्र इथं संभाजीनगर नाहीतर औरंगाबाद बोल नाहीतर लोक तुला मारतील अशा प्रकारची एका फळ विक्रेत्यानं या पर्यटकाला धमकी दिली आणि त्यानंतर राज्यभरामध्ये याच विषयाची जोरदार चर्चा सुरू झाली। काय सांगाल? तुम्हीच मागणी करत होते छत्रपती संभाजीनगर शहराचं नाव व्हावं, मात्र लोक म्हणतात छत्रपती संभाजीनगर कुठे आहे आणि जे छत्रपती संभाजीनगर बोलतायत तर त्यांना मारण्याची धमक्या दिल्या जात आहेत। तोच एक व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरचा समोर आलाय, काय सांगाल? खरं तर छत्रपती संभाजीनगर हे नाव इथल्या मुस्लिम बांधवांनाही खऱ्या अर्थानं ते मान्य झालेलं आहे आणि मुस्लिम बांधवांनी सुद्धा ते मान्य करत असलेल्या असताना सुद्धा काही औरंग्या विचाराचे जे जिहादी आहेत आणि जे खऱ्या अर्थानं काही संघटना यासाठी मुस्लिम समाजातील युवकांना उचकवून या संभाजीनगरच्या नावाला विरोध करणं किंवा ज्यांनी नाव काढलं त्यांना मारण्याचा धमकवण्याचा प्रयत्न करणं अशा MIM सारख्यातल्या काही संघटना हे करतायत। परंतु त्याला नीट उत्तर जर यापुढे जर अशा पर्यटकाला येऊन जर धमक्या देण्याचं काम करत असेल तर निश्चितपणे आमच्या पुरखांचा इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा आहे, शिवाजी महाराजांचा आहे आणि त्यामुळे त्याच भाषेत आम्ही उत्तर देऊ। आपण या ठिकाणी पाहताय की छत्रपती संभाजीनगर नाव झालं, त्यामुळे औरंगाबाद बोलण्यासाठी दबाव तंत्र निर्माण करू नका। जर तुम्ही तसं करत असाल तर कायद्याच्या पलीकडेही आम्ही तुम्हाला ती भाषा शिकवू शकतो असा इशारा आमदार संजय केणेकर यांनी दिलेला आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।